मुंबईमध्ये दररोज निर्माण होणाऱ्या कचऱ्याचं प्रमाण अवाढव्य आहे आणि एका शहराचा संपूर्ण अर्थसंकल्प जितका असतो तितका निधी केवळ घनकचरा व्यवस्थापनासाठी मुंबई महापालिका करत असते आणि त्यामुळे मुंबई महापालिकेने आता मुंबईकरांवर कचरा वापरकर्ता कर लादण्याचा निर्णय घेतलाय। मात्र याला सर्व पक्षीयांकडून विरोध होताना पाहायला मिळतोय। नेमकं काय आहे पाहूयात। मुंबईकरांच्या माथ्यावर आता कचरा कराचा बोजा पडणार आहे। महसूल वाढवण्यासाठी महानगरपालिकेने आता मुंबईकरांवर कचरा वापरकर्ता कर लादण्याचा निर्णय घेतलाय। यासाठी कर प्रणाली निश्चित करण्यात आली असून दरवर्षी 100 ते 7,500 रुपये अतिरिक्त कर भरावा लागेल। 50 चौरस मीटर पर्यंतच्या घरांसाठी 100 रुपये, 50 चौरस मीटर वरील आणि 300 मीटर पर्यंतच्या घरांना 500 रुपये, 300 चौरस मीटर वरील घरांना 1000 रुपये, 3000 चौरस मीटर पेक्षा जास्त क्षेत्रफळ असलेले लग्नाचे हॉल आणि अन्य सभागृह यांना वार्षिक 7,500 रुपये कर भरावा लागेल। 3 स्टार पेक्षा जास्त दर्जा असलेल्या हॉटेल्सकडनं वार्षिक 7,500 रुपये कर आकारला जाईल। 50 बेड पेक्षा जास्त मोठं असलेलं हॉस्पिटल यांना 4,000 ते 5,000 रुपये कर भरावा लागेल। कचरा शुल्क लावण्याकरता मुंबई महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन, आरोग्य आणि स्वच्छता उपविधी 2006 मध्ये सुधारणा करण्यात आली आहे। हा नव्या नियमावलीचा मसुदा महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला। याबाबत मुंबईकरांनी 31 मे पर्यंत आपल्या सूचना आणि हरकती पाठवण्याचं आवाहन पालिका प्रशासनातर्फे करण्यात आलं। दरम्यान या कचरा कराला ठाकरेंच्या शिवसेनेसह मनसेने सुद्धा विरोध दर्शवला की आपल्याला आठवत असेल 2-3 महिन्यापूर्वी पत्रकार परिषद घेऊन सांगितलं होतं की मुंबईवर अदानी टॅक्स हा लावला जाणार। आजच पेपरमध्ये मी सगळीकडे वाचलं, काल मुंबई महानगरपालिकेची प्रेस नोट आलेली आहे की सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट म्हणजे घनकचऱ्याचं जे नियंत्रण असतं किंवा कचरा ज्याला आपण बोलतो, म्हणजे एशनसीचा कचरा वेगळा, हा आपण जो साधारणपणे प्रत्येक घरातून असेल, प्रत्येक रेस्टॉरंटमधून असेल, दुकानातून असेल, पहिल्यांदा मुंबईच्या इतिहासात आता कचऱ्यावर शुल्क लावला जाणार आहे। हा सगळा डेफिसिट भरण्यासाठी आता तोच कराच्या स्वरूपात जनतेवर तो मारला जातोय। तो डेफिसिट त्यांना भरून काढायचा आहे म्हणून एक कचरा कर, अजून काय ते प्रॉपर्टी टॅक्सेसवर काहीतरी 13% वाढवतात। हे सगळे म्हणजे शेवटी काय झालं, फिरून कुठे आलं, पैसा खाल्ला ह्यानी। ते जी काही टेंडर काढली त्याच्या चौकशा चालू आहेत, ते घोटाळे केले, भ्रष्टाचार केला, पैसा मिळवला, त्यातूनच त्या पैशातून निवडणुका लढवल्या, ह्यांचं सगळं व्यवस्थित झालं। परंतु जो डेफिसिट आहे तो जनतेच्या माथ्यावर मारलेला आहे। हे जे कचरा आहे यानी कचऱ्यासाठी कर द्यायचे ये आणि महानगरपालिका त्याचे टॅक्स वसूल करायच्या हे कुठेही योग्य दिसत नाहीये। यासाठी या कचरा करचे जे सजेशन ऑब्जेक्शन मध्ये जे त्यांनी मागितलेलं आहे त्याचे आम्ही आमच्या ऑब्जेक्शन घेणार आहे। अस्वच्छता करणाऱ्या मुंबईकरांसह मुंबई बाहेरून येणाऱ्या नागरिकांना आवर घालण्यासाठी थेट दंडामध्येच मोठी वाढ करण्याचा निर्णय घेतलाय। रस्त्यावर कचरा टाकल्यास 500 रुपये दंड आकारला जाईल। थुंकणाऱ्यांना 250 रुपये दंड, रस्त्यावर कचरा टाकल्यास 500 रुपयांचा दंड, उघड्यावर लघुशंका अथवा शौच केल्यास 500 रुपयांचा दंड, पान खाऊन थुंकल्यास 500 रुपये दंड। मुंबई शहरामध्ये दिवसेंदिवस प्रदूषण हे वाढत चालले आहे आणि त्याच अनुषंगाने मुंबई महानगरपालिकेने मुंबई शहरातील जे रस्ते आहेत आता ते 2 वेळा साफ करण्याचा निर्णय घेतलेला आहे। तुम्ही जर माझ्या पाठीमागे पाहिलं तर रस्ते साफ करण्याचं काम सुरू आहे। इतर दिवशी 1 वेळाच हे रस्ते साफ केले जात होते, मात्र आता मुंबई महानगरपालिकेच्या घनकचरा विभागाने हे नियोजन केलेलं आहे। देशातील बहुतांश शहरांमध्ये नागरिकांकडनं कचरा शुल्क वसूल केलं जातं, पण मुंबई महापालिका असं कोणतंही शुल्क मुंबईकरांकडनं घेत नाही। दर दिवशी तब्बल 6,000 मेट्रिक टन कचऱ्याची विल्हेवाट लावण्याचं शिवधनुष्य मुंबई महापालिका उचलत असते। यासाठी वर्षाला तब्बल 3,141 कोटी रुपये खर्च येतो। त्यामुळे आता पालिकेकडून मालमत्ता करासोबतच कचरा वापरकर्ता कर सुद्धा वसूल केला जाणार आहे। शिल्पा नरवडे, पुढारी न्यूज, मुंबई।